नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? बघा, एक प्रश्न आले तुमच्यासाठी घेऊन. प्रश्न काय म्हणतो आपण पाहूया. एका कोणाचा पूरक कोण व कोटी कोण यांचे गुणोत्तर 13:4 आहे, तर त्या कोणाचे माप किती? मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे. बघा काय करायचं. बघा, पहिल्यांदा पूरक कोण आणि कोटी कोण म्हणजे काय रे? पूरक कोण म्हणजे सर कुठल्याही दोन कोणाच्या मापाची बेरीज जी 180 अंश असते, आणि कोटी कोण म्हणजे काय सर? दोन कोणांची बेरीज ही 90 अंश असते. मग आता इथं काय माहिती आहे का तुम्हाला? इथं पूरक कोण आणि कोटी कोण यांच्या कोणाचं गुणोत्तर दिले. मग आता कोणाचं गुणोत्तर दिले ना, 13:4. मग आपण या गुणोत्तराला काय करूया, एक शून्य शून्य दोघांमध्ये टाकून देऊत ना, असं म्हणू की आपण पूरक कोण हा इथे 130 अंश आहे आणि कोटी कोण किती दिलाय रे? 40 अंश दिलाय. आता मला सांगा, हे होतं गुणोत्तर आणि हे पूरक कोण आणि कोटी कोण झालं. आता मला सांगा रे, मग पूरक कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते, तर 130 इथं आहे, म्हणजे किती कमी पडतात आपल्याला? 50 कमी पडतात ना. म्हणजे 180 बेरीज व्हायला पाहिजे. आणि इथं 40 कोटी कोणांची इथं दिलाय, कोण दिलाय? कोटी कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 90 अंश असते. किती कमी पडतात आपल्याला? 50 कमी पडतात. म्हणजे किती झाली? 90 झाली. मग हे पूरक कोण आणि कोटी कोण झाले का नाही? मग आपण 50-50 यात मिळवलेत, म्हणजे पर्यायामधलं त्या कोणाचं माप किती असायला पाहिजे? 50 असायला पाहिजे. या एक ट्रिकने आपण सोडू शकतो. मग दुसरी ट्रिक काय माहितीये का? थोडी संकल्पनेनुसार कसं जायचं बघा. आपण माप विचारलंय ना, आपण त्या कोणाचे माप काय करूया? आपण एक्स म्हणूया. ओके, आता मला सांगा, बघ, एक्स त्या कोणाचे माप म्हणलं, पूरक कोणाचे माप किती असते? 180 अंश असते. ओके, मग 180 हे दोन्ही कोणाची बेरीज असते का नाही? बरं, मग त्यातून आपल्याला 100 या कोणाचं माप काय करावं लागेल? वजा करावं लागेल. मग छेदामध्ये आता इकडे कोटी कोण पण दिले आपल्याला. मग कोटी कोणाचं माप किती असतं? बेरीज किती असते कोटी कोणांची? 90 असते ना दोन कोणांची. मग त्यातलं 90 मधला एक कोण आपल्याला माहिती काढायचा आहे, एक करायचं. आता इज इक्वल टू त्यांचं गुणोत्तर मित्रांनो आपल्याला दिले बघा, 13:4 दिले. झालं 13:4. आता इथं एक्स ची व्हॅल्यू काढली ना, हे आपलं उत्तर असणार आहे. मग कसं काढणार? आता इथं त्रिपा गुणाकार असतो, 8 चुकी रे 72, 72ला 72, इथं शून्यला शून्य, 720 आले. हे मायनस हे 4 एक, हे 4 एक्स द्यायचे बरोबर. इकडे आता 13 117 आणि हे वरचा शून्य, आणि इथे 13 एक्सला 13 एक्स लिहून टाकायचे. ओके, आता इकडे बघा, हे 13 एक्स मधनं 4 एक्स काढले. ओके, किती राहणार रे? 9 एक्स बरोबर 1170 मधनं 720 काढा. आता वरचे 70 मधनं वरचे 20 काढून घ्या बरं, म्हणजे 50. आणि 1100 मधनं 700 म्हणजे किती? 400, म्हणजे किती? 450 झाले. आता मला सांगा मित्रांनो, हे 9 1 9, 9 5 45 आणि शून्यला शून्य, म्हणजे एक्स बरोबर काय आलं? 50. म्हणजे त्या कोणाचं माप आपलं एक्स बरोबर किती यायला पाहिजे? 50 यायला पाहिजे. या पद्धतीने केलं तरी पण येऊन जाईल. पण